घरकाम वाटून घेतलं की नात्यात प्रेम वाटतं आणि स्वयंपाकात थोडी मदत मिळाली की भाजीची चव दुप्पट लागते, नाही का? पण त्याआधी मंडळी, आज सगळ्यात आधी घरात थोडी क्लिनिंग करून घ्यायची होती. माझं एक ठरलेलं रुटीन आहे, दर 8-10 दिवसांनी सगळे पंखे स्वच्छ करायचे, त्यासोबत जी काही छोटमोठी झाडझटक आहेत ती सगळी करून घ्यायची. मला ना घर स्वच्छ दिसलं का मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. तोपर्यंत शेड भजे तळत होते आणि मी बाकीचं ना सगळं किचन आवरून घेतलं. खरं सांगू, समजूतदार जोडीदार असेल ना तर कामाचं ओझं अर्धच होतं आणि 2 माणसांनी मिळून काम केलं ना तर वेळही वाचतो आणि गप्पा गोष्टी करत कामाची मजाही येते. आणि आजच्या मेनूमध्ये आहे आपली झणझणीत भज्याची आमटी. तर तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आज भाजीला काय करू, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. घरात ना सगळ्यांनाच आवडेल. झणझणीत भज्याची आमटी त्याच्यासोबत गरमागरम बाजरीची भाकरी खाल्ली ना खरं सांगते चवीला खूप भारी लागते. तुमच्या घरी भज्याची आमटी बनवतात का? जर बनवत असेल ना तर कोणत्या पद्धतीने बनवतात ते मात्र कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला या रेसिपीचा पूर्ण ब्लॉग पाहिजे असेल ना डिटेलमध्ये, तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नक्कीच तुम्हा सगळ्यांसोबत मी भज्याच्या आमटीची रेसिपी शेअर करेल. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल, अजूनपर्यंत मला सबस्क्राईब केलं नसेल तेवढं मात्र करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय.